नमस्कार मंडळी, कसे आहात? मैज रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण परफेक्ट असा बेकरी स्टाईल रवा केक बनवणार आहोत. तर अगदी योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीमध्ये आणि आपल्या घरात जे अवेलेबल असतील त्या साहित्यांमध्ये आज आपण हा बेकरी स्टाईल रवा केक बनवणार आहोत. तर तर जर आपल्या चॅनलवर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवत जा. तर आपण हा केक कसा बनवायचा आहे हे पुढे पाहणार आहोत. तर इथे आपण साहित्यांमध्ये सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 वाटी रवा घेणार आहोत. हा रवा जर बारीक असेल तर उत्तम आहे, परंतु जर बारीक नसेल आपल्याकडे रवा आणि जाड अवेलेबल असेल तरी देखील अशा पद्धतीने आपण या ग्राइंडरच्या सहाय्याने हा बारीक करून घेतला तरी देखील चालतो. तर इथे आपण खवा वापरत आहोत. खवा तुम्ही स्किप केला तरी चालतं. तर इथे आपण मिल्क पावडर जरी वापरली तरी देखील उत्तम असा आपला केक बनतो. तर इथे आपण खवा आणि रवा अगदी व्यवस्थित ग्राइंड करून घेतलेला आहे. त्यानंतर एका बॉलमध्ये आपण व्यवस्थित काढून घेतलेला आहे. यामध्ये आपण साखरेची पूड करून घेतलेली आहे. जर आपण 2 वाटी रवा घेतलेला असेल तर 1 वाटी आपल्याला साखर ग्राइंड करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे मिश्रण एकजीव करायचं आहे. त्यानंतर हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिक्स केलं की त्यानंतर एका मोठ्या जारमध्ये या मिक्सरच्या जारमध्ये आपण हे मिश्रण काढून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण त्यामध्ये थोडंसं दही घालून घेणार आहोत. अर्धा वाटी आपण दही घालत आहोत इथे. त्यानंतर अर्धा वाटी तूप घालून घेतलेलं आहे आपण. यानंतर आपण चिमूटभर मीठ घालून घेणार आहोत. अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरलेला आहे आपण. 1 चमचा आपण बेकिंग पावडर घालणार आहोत. यानंतर आपण पाव वाटी इथे रिफाइंड ऑइल घालणार आहोत. जर तुम्ही संपूर्ण 1 वाटी तूप जरी घातलं तरी चालेल किंवा 1 वाटी रिफाइंड ऑइल जरी वापरलं तरी चालेल. यानंतर आपण 1 वाटी इथे दूध घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं आपण या ब्लेंडरमध्ये अगदी छान असं ग्राइंड करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की आपलं जे बॅटर आहे ते खूप छान पद्धतीने एकजीव झालं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर इथे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीमध्ये आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने खूप छान असं सर्व जे जिन्नस आहेत ते एकजीव झालेले आहेत. तर इथे आपण हे बॅटर जे आहे ते एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. यामध्ये आपण इथे 1 चमचा विलायचीची पूड घालत आहोत. तर इथे तुम्ही विलायचीची पूड स्किप केली तरी चालेल. इथे कोणताही इसेन्स वापरला तरी देखील चालतो. परंतु आपण इथे या खवा वापरल्यामुळे विलायची आणि खव्याची चव अगदी व्यवस्थित एकजीव होते आणि चवीला खूप छान आपला केक लागतो. तर त्यामुळे इथे आपण विलायचीची पूडच वापरलेली आहे. तर अशा पद्धतीने हे बॅटर विलायचीची पूड घालून एकजीव केल्यानंतर एक 10 ते 15 मिनटं आपण असं झाकून ठेवणार आहोत. यानंतर आपण एक कढई घेणार आहोत. जाडबुडाची कढई घ्यायची आहे. त्यानंतर आपण मीडियम फ्लेमवरती कढई ठेवणार आहोत आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवणार आहोत आणि त्यावरती अशा प्रकारचे एखादी मोठी थाळ किंवा परात जे असते किंवा मोठी प्लेट जी असेल तर ती अशी उपडी आपल्याला झाकून ठेवायची आहे, जेणेकरून आपली ही जी कढई आहे ती प्रीहीट होईल. तर अशा पद्धतीने इथे आपण प्रीहीटसाठी कढई ठेवली आहे. त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं बटर लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे बटर ब्रशच्या साहाय्याने लावून घ्यायचं आहे. यानंतर असे संपूर्ण खाचांमध्ये देखील हे बटर अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं बटर जे आहे ते अगदी व्यवस्थितरित्या आपण या भांड्याला लावून घेतलेलं आहे. यानंतर
आपण इथे मैदा नाही वापरला तरी देखील चालतो. तर आपण इथे गव्हाचं पीठ वापरणार आहोत. तर गव्हाच्या पिठाने देखील व्यवस्थित कोट होतो डबा. किंवा एखादं जे भांडं असतं ज्यामध्ये आपण केक बेक करत असतो. तर अशा पद्धतीने आपण गव्हाचं पीठ देखील वापरून व्यवस्थित करू शकतो. केक अगदी व्यवस्थित बेक हो, काही म्हणजे करपत वगैरे नाही, अगदी व्यवस्थित असा केक आपला बेक होतो यामध्ये. तर अशा पद्धतीने टॅप करून अगदी व्यवस्थित असं गोल गोल फिरून या डब्याला आपण हे पीठ जे आहे ते कोटिंग करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की याच्या खाचांमध्ये देखील आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित कोट झालेलं आहे. तर इथे हे आपला डबा रेडी झालेला आहे. तर इथे आपण हे जे बॅटर भिजत ठेवलेलं होतं, तर आपलं हे बॅटर चांगलं भिजलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की आपलं बॅटर जे आहे थोडंसं आपल्याला घट्ट वाटत आहे. तर यामध्ये अगदी थोडंसं आपण दूध घालून याची व्यवस्थित कन्सिस्टन्सी आपण बनवून घेणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता की ज्या आपण कोटिंग केलेला डबा आहे यामध्ये हे बॅटर आपण घालून घेणार आहोत आणि इथे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने कोणत्याही आपला केक जो असेल त्याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारेच आपल्याला हवी आहे, जेणेकरून आपला केक जो आहे व्यवस्थित बेक होतो आणि स्पंजी बनतो. तर आपण दोन्ही हाताच्या साहाय्याने यानंतर अशा पद्धतीने आपण टॅप करून सर्व जे बबल्स आहेत ते काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने टॅप केल्यामुळे आपला जे बबल्स असतात मोठे मोठे तर ते अगदी व्यवस्थित असे निघून जातात. तर इथे हा आपला जो बॅटर आहे तर इथे आपण बेक करण्यासाठी रेडी करून घेतलेला आहे. यानंतर आपण जी प्रीहीटसाठी कढई ठेवलेली आहे ती अगदी सावधानीने आपण व्यवस्थित असं काढून घेणार आहोत त्यावरचं ताट, कारण ते प्रीहीट केल्यामुळे गरम झालेलं आहे. त्यानंतर आपण जे बॅटर आहे डब्यामध्ये घातलेलं ते यामध्ये ठेवून घेतलेलं आहे. पुन्हा आपल्याला कढई आहे त्याच पद्धतीने झाकून ठेवायची आहे आणि अगदी 30 ते 35 मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला हा केक जो आहे तो बेक करून घ्यायचा आहे. अशी एखादी तुम्ही जड वस्तू त्यावरती ठेवू शकता. यानंतर 35 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता अगदी छान असा आपला हा केक अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे. तुम्ही पाहू शकता अशी सुरीच्या साहाय्याने किंवा टूथपिकच्या साहाय्याने तुम्ही चेक करू शकता की आपल्या सुरीला कुठेही आपला केक चिपकत नाही आहे. याचाच अर्थ की आपला केक जो आहे व्यवस्थितरित्या बेक झालेला आहे. त्यानंतर थंड करून घ्यायचा आहे हा केक. त्यानंतर थंड झाला की आपण अशा सुरीच्या साहाय्याने त्याच्या कडा मोकळ्या करून घेणार आहोत. अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्या या कडा आपण मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एक ताट उलटं झाकून आपल्याला डबा त्यावरती असा उलटा ठेवून हाताच्या साहाय्याने आपण टॅप करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हा आपला केक कुठेही न करपता, कुठेही न खराब होता अगदी व्यवस्थितरित्या तुम्ही पाहू शकता की या डब्याला देखील अगदी थोडंसं चिपकलेलं आहे. परंतु हा केक जो आहे अगदी परफेक्ट असा आपला या कुकरच्या डब्यामध्ये तयार झालेला आहे. तर हा केक आपण आता सरळ करून घेत आहोत. तर तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा तुम्ही साईडने देखील पाहू शकता कुठेही आपला हा केक अगदी थोडा देखील करपलेला नाही आहे, परंतु खूप छान पद्धतीने हा आपला केक अगदी व्यवस्थितरित्या बेक झालेला आहे आणि हा असा परफेक्ट असा रवा केक तुम्ही पाहू शकता. स्पंज देखील खूप छान पद्धतीने आपला तयार झालेला आहे केकचा. तर असाच अगदी परफेक्ट असा परफेक्ट प्रमाणामध्ये आणि परफेक्ट स्टाईलमध्ये हा आपला रवा केक बनून तयार झालेला आहे. तर हा केक तुम्हाला कसा वाटला, याची प्रोसिजर जी आहे, पद्धत जी आहे बनवण्याची ती तुम्हाला कशी वाटली ही आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता की आपला केक जो आहे तो अगदी छान असा स्पंजी झालेला आहे. तर हा केक नक्की कळवा कसा झालेला आहे आणि
आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.